ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. क्रमयोगाने परमात्मा प्राप्ती भाग 1. ओवे आहेत 1246 ते 1249 आणि गीतेचा श्लोक आहे 56. ज्ञान व भक्ती यांचे वर्णन केल्यावर भगवंत कर्ममार्ग स्पष्ट करत आहेत. श्लोक 56. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. बुद्धी, काया, वाचा यांनी माझा आश्रय केलेला पुरुष सर्वदा कर्मे करीत असला तरी माझ्या प्रसादाने शाश्वत व अविनाशी असे पद मिळवतो. मग म्हणेगा सुभटा, तो क्रमयोगी या निष्ठा, मी होऊनी होय पैठा माझ्या रूपी. मग देव म्हणतात, अर्जुना, तो क्रमयोगी या मार्गाने मी होऊन माझ्या स्वरूपी प्रविष्ट होतो. स्वकर्माच्या चौखवळी मज पूजा करूनी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते. स्वकर्मरूप पवित्र फुलाने माझी चांगली पूजा करून त्या माझ्या प्रसादाने ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेतो. ते ज्ञाननिष्ठा जेथ हातवसे, तेथ भक्ती माझी उल्हासे, तिया भजन समरसे सुखिया होय. तो ज्ञानमार्ग जेव्हा हस्तगत होतो तेव्हा माझी भक्ती प्रकट होते व त्या भक्तीच्या योगाने माझ्याशी एकरस होऊन सुखी होतो. आणि विश्वप्रकाशितया आत्मया भज आपुलिया, अनुसरे जो करुनिया सर्वत्रत आहे. आणि विश्वाचे प्रकाशन करणारा आत्मा जो मी, त्या मला जो माझे सर्व व्यापित्व जाणून अनुसरतो. भगवंत श्लोकात सांगत आहेत की भगवंतांचा आश्रय करून सर्व कर्मे करीत असता त्यांच्या कृपेने शाश्वत व अव्यय असे पद प्राप्त करता येते. भगवंतांनी 51 ते 54व्या श्लोकाच्या पूर्वार्धापर्यंत ज्ञानमार्गाचे विवेचन केले आहे. पुढे 54व्या श्लोकाचा उत्तरार्ध व 55वा श्लोक यामध्ये 1.5 श्लोकात भक्ती मार्गाचं विवेचन केले व आता 56व्या श्लोकात परमप्राप्तीच्या 3ऱ्या मार्गाचे थोडक्यात विवेचन केलेलं आहे. मागच्या श्लोकाच्या टीकेत ज्ञानदेवानी 1134व्या ओवीत क्रमयोगी हा शब्द वापरला होता. तेथे म्हटले होते की ही भक्ती त्या क्रमयोग्याला माझ्याशी ऐक्य होण्याच्या वेळी फलद्रूप होते. हा क्रमयोगी म्हणजे कर्मयोगी आहे हे या श्लोकात स्पष्ट झालेले आहे. ज्ञानमार्ग व भक्ती मार्ग असे 2 मार्ग सांगितल्यावर आता भगवंतांनी 3रा क्रममार्ग सांगितला आहे. पूर्वापार चालत आलेले हे परमेश्वर प्राप्तीचे मार्ग आहेत. ज्ञानयोगी सर्व कर्मांचा संन्यास करून ध्यानधारणादी मार्गाने चित्तवृत्ती अंतर्मुख करून आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेतो. भक्ती मार्गी साधक ईश्वराचे चिंतन करत भक्तीने त्याचे ज्ञान करून घेतो. आणि 3रा आहे कर्मयोगाचा मार्ग, जो आरंभापासून अखेरपर्यंत गीतेत वर्णिलेला आहे. हा कर्मयोगी साधक आपल्या वाट्याला आलेली नेमून दिलेली नियत कर्तव्ये सोडून देत नाही. प्रसंगोपात जी जी कर्मे उभी ठाकतात ती सर्व कर्मे तो करतो. भगवंत म्हणतात की सदा कुर्वाणः, नेहमी यावत जीव करतो. मग अशी कर्मे त्याला बंधनकारक होतात का? कारण कर्म म्हटलं की त्याचे फळ हे निर्माण होणारच. भगवंत सांगतात की तो कर्मयोगी ती कर्मे मद्व्यपाश्रय म्हणजे माझा आश्रय घेऊन करतो. म्हणजे तो वाट्याला आलेली कर्मे आपले कर्तव्य आहे, भगवंतानेच ते आपल्याला करायला सांगितलेले आहे अशा बुद्धीने करतो. अर्थातच त्याची त्या कर्म करण्यामागे फलाची आशा व अहंकर्तृत्वाची बुद्धी असत नाही. असे प्रत्येक कर्मात परमेश्वराचे चिंतन करणे ही त्याची भक्तीच आहे. याच अध्यायातील 46व्या श्लोकात भगवंत म्हणाले होते की स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदती मानव. स्वतःच्या कर्माने तो त्या भगवंतांची पूजा करतो व सिद्धी प्राप्त करतो. म्हणजे कर्मयोगी हा भक्त असतोच. स्वकर्तव्याचरण हीच त्याची ईश्वरोपासना असते. भगवंतांचे गुणानुवर्णन करणे, त्याच्या मूर्तीची स्थापना करून फुले वगैरे अर्पण करून त्या मूर्तीची पूजा करणे एवढ्याच रूढ अर्थाने त्याची भक्ती नसते. तर प्रत्येक कर्म तो ईश्वरी आदेश म्हणून करतो
अशा प्रकारे जो कर्ममार्गाचे आचरण करतो त्यावर परमात्मा कृपा करतो व त्याच्या कृपेने तो शाश्वत अव्यय असे पद प्राप्त करतो. भगवंतांनी 10व्या अध्यायातही सांगितले होते की ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती ते. जे माझ्याकडे येतात त्यांना मी बुद्धियोग देतो. ज्ञानदेव त्या कर्मयोग्याचे वर्णन करताना म्हणतात की आपल्या वाट्याला आलेले कर्म करणे ही ईश्वरी आज्ञा आहे अशा निष्ठेने तो कर्म करत असल्यामुळं तो परमात्म्याच्याच ठिकाणी अढळपणे राहतो. स्वकर्मरूपी चांगल्या फुलांनी तो भगवंतांची पूजा करतो व भगवंतांच्या कृपेमुळे परमात्म्याचे ज्ञान करून घेतो. निष्ठा ज्ञानस्य या परा, ही ज्ञानाची पराकाष्ठा झाली की त्याला पराभक्ती प्राप्त होते. मग त्या पराभक्तीच्या योगाने साधक परमात्म्याशी एकरूप होतो व सुखी होतो. विश्वाला प्रकाशित करणाऱ्या परमात्म्याचे सर्व व्यापकत्व तो जाणून घेतो. स्वकर्म कुसुमांनी त्याची पूजा करणे ही साधन भक्ती झाली आणि ज्ञानानंतर त्याला प्राप्त झालेली ती पराभक्ती आहे. तिलाच अद्वैत भक्ती अथवा ज्ञानोत्तर भक्ती असं म्हटलं जातं. येथे ज्ञानदेवाने कर्म, भक्ती व ज्ञान या तिन्हींचे सामरस्य केले आहे. पुढे ज्ञानदेव कर्मयोगी कशी एकरूपता प्राप्त करतो त्याचे दृष्टांतांनी वर्णन करतात. तो भाग आपण उद्या पाहू.